हो, माई बाहेर गेली आहे. मी तूच उठायची वाट बघत होतो. उठवायचंच ना. हे बघ मैत्री, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. हां. आता इतकी वर्ष आपण एकत्र होतो. आपल्यात जे काही झालं, आपण जो काही काळ एकत्र घालवला, चांगला काळ, म्हणजे तू माझी खूप चांगली मैत्रीण होतीस. तर माझी इच्छा ही आहे की आपण हे सगळं आत्ता जे घडलं ते विसरून जाऊयात. हां. आणि पुन्हा एकदा ती मैत्रीण मला गमवायची नाहीये. कारण तुला कळतं ना मी काय बोलतोय? हो हो हो, मला कळतंय. बोल ना तू. हां, तेच. मी यासाठीच एक निर्णय घेतलाय. आणि तू माझी चांगली मैत्रीण आहेस म्हणून तू मला सपोर्ट करशील असं मला गॅरंटी आहे. म्हणजे यात आणि मी कोणालाही न सांगता फक्त तुला सांगतोय. आधी, सगळ्यात आधी तुला सांगतोय. सांग ना. हो. मी आणि आकृतीने लग्न करायचा निर्णय घेतलाय. आणि अजून एक, थँक्यू सो मच. तुझ्यामुळे माझी आकृतीशी भेट झाली. थँक्यू. अरे क्या बात है. ऑसम. कूल कूल कूल. खूप खूप छान. मी खूप खुश आहे. खूप 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 खुश आहे मी तुमच्यासाठी. म्हणूनच तुला सांगितलं. ऑफकोर्स. मी बाय निघते. मैत्री, तू ओके आहेस ना? अरे ओके काय, मी खूप खुश आहे. ओके बाय. शब्दही बोलू नकोस तू माझ्याशी आता. अगं आयशू, ती माझं एक अगं आयशू, मी तिला मेसेज केला कारण ती हर्ट झाली होती. ती हर्ट झाली होती म्हणजे इथे मी हर्ट झाल्याचं तुला काहीही वाटत नाहीये. सगळं महत्व तिला. अगं एक मिनिट, तूच मला म्हणाली होतीस ना की आपण तिला जरा शांतपणे समजावून सांगूया म्हणून. हो, आपण असं म्हणले होते. म्हणजे तू तिच्याशी जाऊन गुलू गुलू तू ऋतू सॉरी सॉरी असं करायची गरज नव्हती. अगं गुलू गुलू. बर आयशू, तू रागावलेस का? चेहऱ्यावर दिसतो ना माझा राग. चिडलेली आहे मी तुझ्यावर. मी काय म्हणतो ऋतू, सॉरी आयशू आयशू आयशू, तोंडात बसलंय सॉरी. हे आपलं पहिलं भांडण ग. एक मिनिट, म्हणून काय झालं? भांडण हे भांडण आहे शेवटी. नाही ऐक जरा, एखाद्या नात्यात जशी पहिली मिठी किंवा पहिला स्पर्श महत्वाचा असतो तसंच पहिलं भांडणही महत्वाचं असतं. ते सेलिब्रेट करायला हवं आयशू. लेट्स सेलिब्रेट. सदाशिव एक मिनिट, आपण आधी भांडण मिटूया आणि मग सेलिब्रेट करूया. शौनक, मला आता तुझा खूप राग आलेला आहे. परत त्या ऋतूने तुला माझ्यापासून छिनून घेतलं तर? एक तर तुला हिरावून म्हणायचं. छिनून?
छिनूनच म्हणायचंय मला. बरं छिनून कशी घेईल ती, कशी छिनून घेईल अशी? का नाही होणार? मेसेजेस तर चालू झालेलेच आहेत तुमचे, उद्या भेटणंही चालू होईल, म्हणून मला तुझ्याशी काही बोलायचंच नाही. अगं ऐश्वर्या, मी पुन्हा काकू सॉरी. अगं आयशू, तू इथे बसू नकोस. का? तिकडे जा, लांब जा. अगं का? मी नाही, मला तुमच्याशी एक शब्दही बोलायचं नाही. तुम्ही सगळे पुरुष ना एकदम एकदम एकसारखे. माझी आई बरोबर म्हणते, हे सगळे पुरुष जात एकसारखीच आहे. मी मला आई नाही, आमचे हे चांगले आहेत, लग्नाच्या आधी एवढं प्रेम केलं म्हणून असं बोलले, पण आई मला माफ कर. ऐक ना, रडू नको, आपण बाहेर आलो ना घराच्या आता. आणि हे बघ, आपलं ठरलं होतं ना एकमेकांना खरं सांगायचं म्हणून, म्हणजे मैत्री होते असं सांगितलं. खरं सांगितलं पण सांगितलं का? खोटं का सांगितलं? खोटं सांगितलं की नाही? दारू पिता तुम्ही? नाही, मला अशा बेवड्या माणसासोबत एक शब्द पण बोलायचा नाहीये. बेवडा नाही मी काही. दारू म्हणजे मी जास्त चूप थोडीशी पितो. अजिबात बोलायचं नाही. फ्रेंड्स म्हणतात कधी कधी म्हणून प्यावं लागतं. शांतच बसतो दारू पिल्यावर, मी जास्त काहीच बोलत नाही. आणि आता बघ ना, मी खरं बोललो की नाही? खरं बोललो की नाही मी? पण आधी खोटं बोललात ना, आधी खोटं बोललात. खोटं माझ्या मागे मागे यायचं नाही. माझ्या मागे मागे यायचं नाही, अजिबात इथेच थांबायचं. धर्मश्री ऐक ना, खरं बोललो नाही, खोटं बोललो असं. हा अरे रोक. काय म्हणाली? चिडली? आय नो मला वाटलंच होतं. पॅनिक झाली ना ती, अपसेट झाली. एक मिनिट चिल, तू का पॅनिक होतीयस? हे बघ, तिने एकदम शांतपणे सगळं घेतलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही की ती नॉर्मल आहे. मागच्या वेळेला असंच झालं होतं, एकदम शांतच झाली होती आई बाबांच्या डिवोर्सचं कळल्यावर. मग ते सगळं घशावर उलटलं. आता हे काय उलटतंय काय माहिती. यही तो, मला समोर जायची पण भीती वाटायला लागली तिच्या. आकृती, तुला काय झालं घाबरायला? मी आहे ना. आणि शेवटी गब्बर सिंगनी काय सांगितलंय? जो डर गया मर गया. काही काय तू तर ना, काय तू उगाच घाबरते? आणि हसल्यावर ना जरा बरी दिसतेस, त्यामुळे सतत हसत जा जरा. जरा. आणि घाबरू नकोस, मी आहे. ओके, ऑल द बेस्ट. येस. आता तरी हस. एक शब्दही बोलू नकोस हा माझ्याशी. हो बरोबर आहे. तू कसं बोलणार अरे? आणि तू लिहिणार पण कसं काय है ना? ते पण मला मेसेज कशाला लिहिशील तू? मी कोण आहे रे? मी कोण आहे तुझी, है ना? काय झालंय? इतकं काय झालंय? तुला काहीच वाटत नाहीये का रे? तू माझा मेसेज वाचून मला रिप्लाय का नाही केलास? वर तू म्हणलास मला की तू झोपेत वाचलास है ना? पण याला काय अर्थ आहे? मला सांगायला काय अर्थ आहे आदिल? सांग मला. आणि मला कळत नाही, काही दिवसांपूर्वी आपण रात्री बोलायचो, मेसेजेस चॅटिंग वगैरे करायचो है ना?
मग आता आता काय रे, आता माझ्या मेसेजेसनी झोप येते का तुला? झोप लागते म्हणे तुला? शी, आता बोल ना आता बोल. मला ना हे एक्सप्लेनेशन हे करेक्ट देतोस तू. आता तू मला म्हणशील कसं तू गाढ झोपेत मेसेज वाचला, हो ना, है ना? आणि मी काय म्हणते, आदिल माझ्या मेसेजेस साठी कशाला झोप मोड करायची, नाही का? बघायचंच कशाला मेसेजेस? बघतायत ना. 1 मिनिट, बघतायत काय बघतायत? बघू देत. लाज वाटते का माझी तुला? नाही लाज वाटते का सांग मला. नाही करेक्ट आहे. माझी नाही, तुला यांची पडली आहे हेच म्हणतोयस ना तू? करेक्ट आहे. मग मी इथे काय, मी इथे उभीच काय? मला शी, मी का उभी आहे इथे? मी उभीच राहणार नाही. मी ना मायला ह्या पोरींच्या ह्यांच्या डोक्यात काय चाललेलं असताना कळतच नाही यार कधी. विचित्र. म्हणजे बघ, एकदा काय म्हणतील माहितीये का, म्हणजे ही आहे ना, ही काय म्हणली, तयार झाली आरशासमोर उभी राहिली आणि मला काय म्हणली, कशी दिसते सांगा ना. असं मी काय म्हणलं, भाई लय वार दिसतीस ना, 1 नंबर दिस, असं म्हणलं मी तिला. तर म्हणली खरं सांगा आता. म्हणलं खोटं कशाला, खरंच सांगेन ना, मी पण खरंच सांगेन. तर म्हणली नाही खरं सांगा. आता काय करणार, मग काहीतरी म्हणलं बघून सांगूया म्हणून असं बघितलं आणि म्हणलं की काय नाही बाकी ओके सगळं. म्हणलं जरा केस जरा चप्पट बसलेत, भांग हे झालाय. वचकन ओरडलीच माझ्या अंगावर. मला म्हणली तुम्हाला काहीच चांगलं वाटत नाही माझ्यातलं, मी एवढं स्टाईल केलं तुमच्यासाठी तरी तुम्हाला काही आवडतच नाही, मग आधी कशाला खोटं बोलले छान दिसती म्हणून, मग दरवेळेला असंच करता तुम्ही, असं बोलली यार. म्हणजे कसं असतं सांगू का मी तुम्हाला? यांना जेव्हा जवळ यायचं असतं ना, कुणाला? यांना म्हणजे मुलांना नाही, म्हणजे ओव्हरऑल पुरुषांनाच ग. तर यांना जेव्हा जवळ यायचं असतं ना, तेव्हा इतक्या प्रेमाने इतक्या लाडीगोडीने बोलतात ना, आणि खूप प्रेमाने जवळ येतात. पण आपल्याला जेव्हा गरज असते की नाही इमोशनल सपोर्टची, तेव्हा काय करतात? काय? तेव्हा झोपा काढतात. बरोबर. तरी तुम्ही हे ना एकदम बरोबर बोलला. सगळे पुरुष ना सगळे एकसारखेच असतात, खोटं बोलण्यात वसतात नुसते, आणि आपणच भेटतो त्यांना. अरे हे आतलं तुम्हाला सांगतो, असं कात्रीत पकडतात बायका आपल्याला. त्यांच्याशी खरं बोलायला जावं तरी आपण वेडे ठरतो, खोटं बोलायला जावं तरी वेडे. असं बायकांचं मन आहे रे. काय बायकांचं मन असं असतं. मेसेज, अरे किती मेसेज करावं लागतात यार यांना. झोपताना मेसेज, उठलो की मेसेज, चाललो की मेसेज, यायलो की मेसेज, जेवलो की मेसेज, किती मेसेज यार. हे ठीक आहे रे, तरी तुमचं दोघांचं ठीक आहे, तुम्ही पहिल्यांदा अनुभवताय. मला पूर्वानुभव असताना हे तंटे होतातच. आता हे भांडण थांबवायला काय करायचे महामूर्ख या मुलीचं. नाही चुंबक कसं असेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. नाही ऐश्वर्या, कसं असतं माहितीये का, पुरुषांना ना कळूच शकत नाही की आपल्या मनात काय चाललंय ते. बाईचं मन आहे रे, देवाला कळलं नाही तू कोण आहेस आता. कोण? मैत्री. बाईचा फोन आला. हॅलो, हा मैत्री बोल. हा बोल. काय 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 कधी काय काही काय कधी कुठे काय काय झालं? अरे का पण ठेवतो जरा. काय झालं? हे तुम्हाला पण कळलं? हो, आकृती आणि सौमित्राची थेट एंगेजमेंट. असं कसं झालं यार? हो ना, अहो मैत्रिणींनी असं. एक गप यार जरा, इथं आधीच धक्का मला सहन होत नाही तुझं. रोकडे थांब. काय माहिती यार आता. आकृती कॉंग्रॅच्युलेशन. आय एम सो हॅपी. मला खूप आनंद होतो यार, तुझं आणि सौमित्रचं जमलंय फायनली. म्हणजे ना मला
माझं आणि सौमित्रचं जेव्हा जमलं ना तेव्हा पण इतका आनंद झाला नव्हता. आय एम सो हॅपी फॉर यू. तू ग्रेट आहेस यार आकृती. तू डायरेक्ट पटवलंस मग सौमित्राला. मी इमॅजिनच नाही करू शकत आहे. आणि तुला कळतंय का तू काय केलंस? तू ना मला मोकळं केलंस. मला असं मोकळं वाटतंय. मला असं फ्री बर्ड असल्यासारखं वाटतंय. मला आता तुझं काही ऐकायचं नाही. आता आपण अजिबात विचार करणार नाही आहोत आणि खूप मोठी पार्टी करणार. आपण सेलिब्रेट करणार आहोत. कधी करूया पार्टी? मैत्री पण काहीच नाही ना. पण काहीच नाही. हे बघ आपण आता अजिबात विचार करायचा नाही. खूप मोठी पार्टी करायची. आणि हे बघ तसंही तू ड्रिंक्स घेतेसच. ओके. आणि सौमित्राने सुद्धा आता टेस्ट केली आहे. सो आपण ओली पार्टी करूयात. सगळ्यांना सांगूयात. हा डन डील. माताजी तू सोडली आहेस ना पण एक मिनिट आकृती. आहे बघ कसं असतं तुला सांगते. 1 खून केला काय आणि 10 खून केले काय, शेवटी शिक्षा फाशीचीच आहे. आणि हे बघ तुझ्यासाठी आणि सौमित्रासाठी मी 1000 वेळा हा नियम मोडायला तयार आहे. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. ऍक्च्युली आपण आता सौमित्राला फोन करायचा का? ऐक इकडे. फोन घे, सौमित्राला फोन लाव आणि त्याला सांग की आज मैत्रीच्या घरी पार्टी. ओके पार्टी. फोन लाव पटकन लाव. मैत्री यार लाव. तू विचार करू नकोस. ओके. स्पीकरवर लावला. हा बोल आकृती. हॅलो मी बोलतेय. मैत्री बोलतेय मी. आय एम सो हॅपी यार. सौमित्र मला खूप भारी वाटतं. मला खूप आनंद झाला यार. तुमचं जमलंय यार फायनली. आणि हे बघ ऐक हे बघ तू आता मला मैत्रीण म्हणलायस ना, मग आता आजच्या पार्टीला यावंच लागेल. ओके. आणि हे बघ जर तू कधी माझ्यावर प्रेम केलं असशील ना तर तुला त्या प्रेमाची शपथ आहे. तुला आज यावं लागेल. हा आज रात्री 8 वाजता माझ्या घरी भेटूया. बाय. थँक्यू सो मच. सौमित्र ऐकेल माझं, मला माहिती. नेहमीच ऐकतो. मग दिली की नाही ग्रेट न्यूज सगळ्यांना? अगं आत्ताच झालंय ना फायनल. इतक्यात कुठे सगळ्यांना फायनल. मला शब्द इतका आवडतोय. तुमचं फायनल झालंय. वाव. आणि ना तू आणि सौमित्र असं एकदम परफेक्ट. आकृती क्या हुआ? तू लाजतेस का? तू लाजतेस. ओ माय गॉड. मला कसं लक्षात आलंय. तुला लाज वाटते का सगळ्यांना सांगायची? आय कॅन अंडरस्टँड. मी सांगते सगळ्यांना. दे इकडे फोन. मैत्री सुन ना. नको ना लगेच एवढी घाई करू नकोस. पण का? मला नको एवढ्यात सगळ्यांना. तुमचं डिसिजन फायनल आहे ना? हा हो. मला सौमित्र खूप आवडतो. खूप चांगला मुलगा आहे ग तो. ग्रेट कॉंग्रॅट्स. तुला तो आवडतो, त्याला तू आवडतेस. थँक्यू मैत्री. कॉंग्रॅट्स. थँक्यू.